आज आपण घरच्या घरी परफेक्ट असे मेंदू वडे बनवणार आहोत. जरासुद्धा बिघडणार नाहीत, जरासुद्धा फुटणार नाहीत आणि तेलकटसुद्धा होणार नाहीत. फक्त अशा पद्धतीने बनवून बघा. एका टोपामध्ये उडीद डाळ घ्यायची आणि ती साफ करून घ्यायची, कारण उडीद डाळीमध्ये पांढरे खडे असतात, ते डाळीसारखे दिसतात, त्यामुळे ती स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे. 4 ते 5 वेळा धुवून झाल्यानंतर आपल्याला उडीद डाळ 5 ते 6 तासांसाठी मुरत ठेवायची, भिजायसाठी ठेवायची. 5 तासांपेक्षा जास्त वेळ आपल्याला डाळ नाही भिजवायची, कारण जर डाळ जास्त भिजली तर वडे तेलकट होतात आणि तेल खूप ओढतात. म्हणून मिनिमम 5 तासच फक्त आपल्याला डाळ भिजवायची आहे. 5 तास आपली डाळ आता भिजलेली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ बारीक करून घेऊ. पाणी न टाकता आपल्याला ही डाळ वाटायची आहे. जरासुद्धा पाणी नाही टाकायचं. लागलंच तर 1 ते 2 चमचेच टाकायचं. जर खूप मिक्सरचा आवाज झाला तर मिक्सरमध्ये डाळ बिलकुल पण नाही वाटली तरच टाकायचं आहे. नाहीतर बिना पाण्याचीच आपल्याला डाळ वाटायची आहे. आता डाळ वाटून झालेली आहे. आपण एका भांड्यामध्ये ती काढून घेऊ. घट्ट डाळ झाली आहे पाणी न टाकता वाटल्यामुळे. पाणी टाकून वाटली तर तेल ओढते खूप ती आणि वडे पण आपल्याला बरोबर करता येणार नाहीत. ह्या पद्धतीने वडा बनवून बघा. काहीच टाकायची गरज पडणार नाही, एकदम परफेक्ट होतील. फक्त जसं प्रमाण दिले तसंच प्रमाण घ्या. आता आपली डाळ वाटून झालेली आहे. आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊ. सगळी डाळ वाटून झालेली आहे आपली. आता आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे. आपण आता हे पीठ फेटून घेऊ. पीठ घट्ट असल्यामुळं उडीद डाळ चिकट असते, त्यामुळे त्याचं पीठ हे घट्टच झालेलं आहे. त्यामुळे फेटायला वेळ लागतो. पण 5 ते 10 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित फेटायचं आहे. हळूहळू का होईना पण फेटूनच घ्यायचे, कारण त्याशिवाय वडे परफेक्ट होणार नाहीत. जास्त पीठ फेटल्यामुळं पीठ हलकं होतं. कंटिन्युअसली असं 5 ते 10 मिनिट आपल्याला पीठ फेटत राहायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित होते. जर कुठं गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या पण फेटल्यामुळे व्यवस्थित होतात आणि पीठ हलकं होतं. आपलं पीठ फेटून झालं आहे. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ. ह्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं, आलं, हिरवी मिरची चिरून टाकली तरीसुद्धा चालेल, पण मी इथं असं काहीच टाकत नाही आहे. मोजक्याच साहित्यात आणि लहान मुलांना खाता येईल अशा पद्धतीने बनवते. मिरची टाकली तर लहान मुलं खात नाहीत. आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आपण हे पीठ. छानपैकी पीठ मिक्स झालं तरच वडे त्याचे छान होतात आणि परफेक्ट होतात. पीठ जर व्यवस्थित फेटलेलं नसेल तर त्याचे वडे पण बरोबर होणार नाहीत. पाच ते 10 मिनिट आपलं पीठ आता बरोबर फेटून झालेलं आहे. आपण ते बाजूला ठेवून देऊ आणि गॅसवरती कढई ठेवू आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. कढईमध्ये तेल गरम होते तोपर्यंत आपण इकडं पिठामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. उडीद वड्यामध्ये कोथिंबीर एकदम छान लागते, त्यामुळे भरपूर कोथिंबीर टाकायची उडीद वड्यामध्ये. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा असं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे उडीद डाळीचं पीठ असल्यामुळे हे एकदम चिकट आहे आणि घट्ट आहे, ते लवकर मिक्स होत नाही.
एकही थेंब पाणी न टाकता आपण हे पीठ डाळ वाटलेली आहे. गरज लागलीच तर 1 ते 2 चमचे पाणी टाकू शकता. आणि पाणी टाकल्यावरती पीठ पातळ होतं, त्यामुळे शक्यतो कमी पाण्याचाच वापर करायचा. आणि जर चुकून जास्तीचं पाणी पडलंच तर त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता. तांदूळाच्या पिठाने छान क्रिस्पीपणा येतो, कडक होतात, व्यवस्थित होतात, खुसखुशीत होतात वडे. आणि जर तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता 1 ते 2 चमचे, कारण ज्वारीच्या पिठाने पण क्रिस्पीपणा येतो. पण ज्वारीचं पीठ गरजेपेक्षा जास्त नाही घ्यायचं, 2 ते 3 चमच्यांच्या पेक्षा जास्त, कारण की त्याची चव येईल मेंदू वड्याची, उडीद डाळीची चव कमी लागेल. त्यामुळं 2 चमच्यांपेक्षा जास्त ज्वारीचं पीठ आपल्याला यामध्ये नाही घ्यायचं. पीठ मस्त फेटून झाले. आता आपण ते एका वाटीमध्ये पाणी घेऊ आणि त्या पाण्यामध्ये असं थोडंसं पीठ टाकून बघू. पीठ वरती येतं आहे म्हणजे आपले वड्याचं पीठ परफेक्ट झालेलं आहे. 1 ते 2 वेळा आपल्याला असं पीठ पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे. पीठ जर वरती तरंगलं तरच आपल्याला वडे बनवायला घ्यायचे. आपले पीठ वरती तरंगतं आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट आहे, जरासुद्धा बिघडलेलं नाही. आता आपण वडे बनवायला घेऊ. त्याच पाण्यामध्ये असं आपला हात बुडवायचा आहे, बोटं बुडवायचे आहेत आणि ओल्या हातानेच पीठ घ्यायचं आहे म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. आणि असे दोन्ही हातांवरती टाकून पिठाचा असा गोल गोळा करायचा आहे आणि परत एकदा पाण्यामध्ये बोट बुडवून मग त्याला मध्ये बीळ करायचं आहे, मध्ये त्याला होल करायचं आहे आणि त्याच ओल्या हातावरती पीठ घ्यायचं आहे आणि मग ते तेलात सोडायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. कारण उडीद डाळीचं पीठ खूप चिकट असतं आणि बिना पाण्याचं जर हातावरती तुम्ही ते घेतलं तर ते तेलात पडणार नाही आणि त्याचा वडासुद्धा बनणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर करूनच तुम्हाला हे वडे बनवायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता त्यामध्ये एक एक करून वडे सोडून देऊ आपण आणि बारीक गॅसवरती लो टू मीडियम फ्लेमवरती 10 मिनिट वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. 10 मिनिट वडे तळले तर ते छान क्रिस्पी होतील. एक एक करून मी वडे सोडते इथे. तुम्हाला जर असे येत नसतील तर तुम्ही पळीवर सुद्धा बनवू शकता, पण पळीवरती पण पळी ओली करून जास्त तेल उडतं, भाजण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं हेच परफेक्ट आहे आणि हीच मेथड योग्य आहे. भाजणार पण नाही, काही नाही आणि वडे पण परफेक्ट होणार जर पीठ परफेक्ट झालेलं असेल तर. आणि हीच सोपी पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून बघा. वडे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचेत आणि ते बारीक गॅसवरतीच तळायचेत, कारण फुल गॅसवरती तळले तर वरतून लवकर लाल होतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात, पिठकळा राहतात, म्हणजे अशा गाठी होतात आतल्या पिठाच्या. त्यामुळं बारीक गॅसवरती तळले तर ते वरतून पण क्रिस्पी होतात, आतमध्ये पण परफेक्ट शिजले जातात. सांबरची रेसिपी मी नाही दिलेली, शूट नाही केला त्याचा, कारण त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे. ओल्या खोबऱ्याच्या चटणीची सुद्धा रेसिपी आहे, त्यामुळे इथं फक्त मी आता वड्याची रेसिपी शूट केलेली आहे. सगळे जर शूट घेतलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे इथं फक्त वडाचीच रेसिपी घेतली आहे मी, शूट घेतला आहे. चटणी आणि सांबारचा शूट नाही घेतलेला. अशाच पद्धतीने आपले वडे आता एकदम क्रिस्पी झालेले आहेत, लालसर झालेले आहेत. आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अजून दुसरे वडे तळायला टाकू. दुसरे वडे पण आपल्याला अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडायचे आहेत, हातावरती बनवूनच. पळीने बनवायचा शक्यतो प्रयत्न नकोच, कारण की पळीमध्ये भाजतं खूप, तेल खूप उडतं, ते असं अलगद हाताने सोडता येतं आपल्याला. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वडे बनवून बघा, एकदम परफेक्ट होणार, जरासुद्धा बिघडणार नाहीत, जरासुद्धा तेलकट होणार नाहीत आणि एकदम बाहेरच्यासारखीच चव आहे. तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.